रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलाय, मात्र जगबुडी नदी अजूनही इशारा पातळीवरच वाहते। गेल्या 24 तासात जिल्ह्यात 99 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर जरी ओसरला असला तरी मात्र जगबुडी नदी ही अजूनही इशारा पातळीवरच वाहते। तर गेल्या 24 तासात जिल्ह्यात 99 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलेला असला तरी मात्र जगबुडी नदी अजूनही इशारा पातळीवरच आहे। सातारा जिल्ह्यात पावसाचं जोरदार पुनरागमन झालंय। पाटण, कोयना, महाबळेश्वर परिसरात मुसळधार पाऊस बरसतोय। कोयना धरण क्षेत्रात पाण्याची वेगानं आवक होतीये। कोयना धरण गेल्या 24 तासात